सर्व उपस्थितांना माझा नमस्कार. मंचावर उपस्थित आजच्या या प्रकाशन सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या, ज्यांना आदराने पूर्ण महाराष्ट्र, अख्खा महाराष्ट्र माही संबोधतं, त्या सौ सिंधुताई सपकाळ, होपचे अध्यक्ष, आणि ज्या विद्यार्थ्यामुळे मला इतका मोठा मान मिळतो आहे, कुठल्या तरी कार्यक्रमाला अध्यक्ष व्हावं, ही माझी विद्वत्ता नाही आणि माझं वय पण नाही, पण असं अकारण वाटायला लागलं की आता वय झालं आहे. तसे माझ्याकडे बघून बरीचशी लोक मला गमतीने विचारतात, रिटायरमेंटला एखाद वर्ष बाकी असेल, पण ते चुकीचं आहे. मी 50 होतोय पुढे, अजून 10 वर्षाची सर्व्हिस आहे. या पुस्तकाचे लेखक मुकेशजी, जे पण चंद्रपूरकर, मी पण चंद्रपूरकर, तिथे भेटणे झाली, पण नेमकी नागपूरला झाली. आणि आपण सर्व सज्जन हो. बोलायचं खूप असतं, पगार त्याकरता मिळतो मास्तरांना, पण एखाद्या शिक्षकाचा एखाद्या विद्यार्थ्यांनी प्रशंसा करावी, त्याला असा बहुमान द्यावं, याच्याकरता धन्यता वाटते जगण्याची. की जेव्हा इंजिनिअरिंग केलं VRCला, तेव्हा माझ्यासारखे असंख्य लोक नॅचरली, आणि मी गमतीने म्हणत असतो की मी समजा इंडस्ट्रीत गेलो असतो तर ॲटलिस्ट असिस्टंट जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर किंवा अजूनच विद्वत्ता वापरली असती आणि थोडा स्मार्ट झालो असतो तर कदाचित व्हाईस प्रेसिडेंट झालो असतो. पण तुम्हाला खरं सांगतो की अशी तरुण मंडळी येतात, दरवर्षी 4 वर्ष राहतात, इंजिनिअरिंग करतात आणि जातात, आणि त्यातच हे सगळं समाधान लपलेलं आहे. थोडेसे विचार मी आपल्यासमोर मांडू इच्छेन. माईंसारखं बोलता येत नाही, कारण त्यांचे जीवनाचे प्रत्यक्ष अनुभव आहेत. मी थोडासा एक सॉफिस्टिकेटेड शिकलेला माणूस आणि वर्गामध्ये शिकवणार एका बंद चाकोरीत जगणारा माणूस आहे, पण शिक्षकी पेशामध्ये काहीतरी शिकलो, त्याच्याबद्दल थोडंसं मला बोलावंसं वाटतं. एक खूप सुंदरसं गाणं मला आठवतंय. मी फार फॉर्मल बोलणार नाही, कारण मला असं वाटतं की गाणं हृदयाला भिडतं. एक सुंदरसं मुकेशजीचं गाणं आहे, तिथून मी सुरुवात करतो. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मुकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. ज्या मुकामवर ही माणसं पोचली आहेत नाही, दिसतात ना होपची जर्सी घातलेली माणसं, या सगळ्यांचं आपण टाळ्या वाजून निदान आपण आज एक अभिनंदन करूया जोरदार. ही सगळी माणसं याकरता अभिनंदनास पात्र आहेत, कारण ही माणसं प्रत्यक्षात काम करतात आहे. मला अतिशय अभिमान वाटतो माझ्या विद्यार्थ्याचा, अमोलचा. नावाप्रमाणेच अमोल आहे तो, आणि मी निदान मुलांना नेहमी म्हणतो असतो की अमोल जेव्हा माझ्या समोर येतो तेव्हा त्याला शेक हँड करण्याची माझी इच्छा होत नाही. माझे सगळे बंध तुटतात आणि मला असं वाटतं की या माणसाला आपण मिठी मारावी. का बरं? कारण याची उंची जी आहे ना, या माणसाची उंची खूप जास्त आहे. अशी उंचीची माणसं या समाजाला मिळाली पाहिजे, तेव्हा त्या समाजाचं भलं होतं. स्वतः मरणाच्या वाटेवर भीक मागता मागता एखाद्या स्त्रीला वाटावं, तरुण स्त्री स्मशानात जाऊन राहावं, आणि तिला असं कधीतरी वाटावं की एक माणूस माझ्यामुळे जगतोय, माझ्याकडे जास्तीचं अन्न आहे, मला चांगलं गाता येतं, लोक मला जास्ती भीक देतात, त्यातून मी एखाद्याला जगवू शकते, त्या जगवण्यातच तिला स्वतःचं जगणं सापडतं. अशा माणसांसोबत आपण या संध्याकाळी 10 तारखेला असावं. 10 तारखेला माझा वाढदिवस पण असतो, तो 10 जुलैचा दिवस, आणि आजची 10 तारीख मी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही मित्रांनो. कारण हे फार कमी भाग्यवान लोकांना लाभतं. तुम्ही आम्ही हा सोहळा बघावा, हे नागपूरकरांचं पण भाग्य आहे मी समजतो. मला मराठीत फारसं चांगलं बोलता येत नाही असं म्हणतात लोक, कारण मी इंग्रजी माध्यमातून शिकवतो, त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्लिश, जेव्हा मराठीत कमी पडलो तेव्हा हिंदीकडे जाईल, हिंदीत कमी पडलो तर कदाचित मराठीकडे जाईल. तर थोडेसे विचार मांडतो. मला फक्त 15 मिनिटाचा वेळ दिला गेला आहे, ओन्ली 15 मिनिट्स, आणि प्राध्यापकाचा क्लास असतो, तासिका जी असते ना ती 55 मिनिटाची असते. देशमुख, देशाचं मुख म्हटलं की जास्ती बोलायला पाहिजे, कारण देशाच्या वतीने बोलतात, पण मला मात्र थोडंसं कमी बोलायचं आहे, याचं मला भान आहे. अमोल, आय विल स्टिक टू माय वर्ड्स, डोंट वरी. त्याची चुळबुळ होते मागे. कोफी अन्नान सेड टू लिव्ह इज टू चूज. To choose, you must know who you are, what you stand for, where you want to go and why you want to get there. इंग्रजीत आहे, खूप लोकांना कळलं नसावं.
टू लिव्ह इज टू चूज म्हणजे जगायचं असेल तर उदरनिर्वाहाचं साधन हवं. टू लिव्ह इज टू चूज यू मस्ट नो हू यू आर. तू कोण, तुझी अस्मिता काय, तुझी ओळख काय, तुझी व्हॅल्यू सिस्टम काय, हे महत्वाचं आहे. टू लिव्ह इज टू चूज यू मस्ट नो हू यू आर, व्हॉट यू स्टँड फॉर, वेअर यू वॉन्ट टू गो. कुठे जायचंय तुला, तेरी मंजिल क्या है, तेरी ठिकाणा क्या है, कुठपर्यंत जायचं आहे, अँड व्हाय यू वॉन्ट टू गेट देअर. तिथंच काय द्यायचंय. वरुणला समजा उद्या IASच व्हायचं आहे, त्याचा कन्सेप्ट अतिशय क्लिअर आहे. कोफी अन्नान त्याला समजला आहे, फॉर्मर सेक्रेटरी जनरल. मला असं वाटतं या 4 इंग्रजी सेंटेन्सेसमध्ये पूर्ण जीवनाचं सार आलंय बघा. थोडं केअरफुली बघाल सगळं लक्षात येईल. टू लिव्ह इज टू चूज यू मस्ट नो हू यू आर, व्हॉट यू स्टँड फॉर. तुमची काय अस्मिता, तुम्हाला कुठलं चांगलं वाटतं, कुठलं वाईट वाटतं, तुम्ही ठरवायची. तुमची व्हॅल्यू सिस्टम तुम्ही ठरवायची आणि मग तुम्ही तो मार्ग निवडा आणि त्या शिखरावर जा. काय काम करतात हे माणसं, वेड्यासारखे काम करतात. ज्या मुलांना पंखात बळ नाही ते बळ देण्याचं काम करतात. पैशाचं सोंग आणता येत नाही असे म्हणतात. ही माणसं पैसा देतात, मनोबल देतात. आता काय बोलला हा पोरगा, नुसतं पैशाने सगळं काम होत नाही. मला असं आठवतं, मी पण चंद्रपूरच्या एका ऑर्फनेजशी म्हणजे अनाथालयाशी जुळलो आहे. मी माझ्या मुलाचा वाढदिवस त्या अनाथाश्रमात करतोय, बऱ्याच वर्षापासून करतोय. कॅश डोनेशन देतोय, तिथे त्या मुलांना खाऊ घेऊन जातोय. मला त्या काय म्हणाल्या असतील त्या काकू, त्या म्हणाल्या तुझ्याकडचा मला तो बासमती चावल नको, त्याची सवय लावू नको माझ्या पोरांना, कारण उद्याची माझी गॅरंटी नाही त्यांना मी बासमती देऊ शकेल. नंबर 1. नंबर 2, तू जे आणशील ना सोबत ते मला विचारून आण, कारण तू तुझ्या सोयीप्रमाणे आणशील, फोटो काढशील, पेपरमध्ये देशील, पण माझी गरज वेगळी आहे. माझ्या पोरांना दूध हवं आहे, तान्ही बाळ आहे, त्यांना दूध हवं आहे. त्यांना तू फुटाणे दे, कारण फुटाणे राहतात, प्रोटीन खूप असतं. गुळ दे, गुळ चालतो, मुलांना आवडतो. मित्रांनो, आजपर्यंत आपण या गोष्टी समजू शकलो नाही, समाजाच्या वेदना काय समजू शकलो नाही. मी जेव्हा त्यांना म्हटलं की माझ्या पोराला जेव्हा मी ते देतो खायला, ती पापडी असते ना, बाऊपेठची पापडी म्हणतो आम्ही चंद्रपूरला, ती पापडी जेव्हा देतो आणि मी काजू कतली देतो, तो नाक मुरडतो. तो म्हणतो बाबा मला मंचुरियन हवं. आणि त्या अनाथ पोरांच्या समोर जी ती प्लेट ठेवली जाती, ती पोरं अशी खातात. मग माझ्या मनामध्ये प्रश्न, हा 4 वर्षाचा मुलगा, ही 6 वर्षाची मुलगी असे बकासुरासारखा का खातात? त्या काकूंनी काय उत्तर द्यावं? प्रभावती मुठा त्यांचं नाव मला तुम्हाला सांगितलं पाहिजे. खूप चांगलं काम करतात आहे चंद्रपूरला. त्यांचे एक अनुभव कथनपर एक कादंबरी पण त्यांनी लिहिलेली आहे. त्याचं नाव अधांतरी. त्याला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार पण मिळाला, पहिल्याच पुस्तकाला मिळाला, कारण ते खरं आहे, सगळं काम केलेलं आहे. तर त्या काय म्हणाल्या असतील, त्या काकू म्हणाल्या, बेटा तुझ्या पोराला इतकं तू प्रेम देतो, तुझी पत्नी इतकं प्रेम देते की त्याची भूकच मुळी उरली नाहीये. या पोरांची भूक जी आहे ना, त्यांना एकच समजतं अन्न, कारण त्यांना प्रेम देणारी त्यांची माणसं नाही आहेत. या समाजाचं दुर्दैव असं आहे, आपण इतकी अप्पलपोटी झालो आहेत, आपण इतका फक्त स्वतःचा विचार करायला लागलोय की हे सगळं विसरायला लागलोय. मला वेळेचं भान ठेवायला पाहिजे. मी तुम्हाला आधीच कल्पना दिली आहे मित्रांनो की एकदा माईक आम्हाला समजा मिळाला तर आम्ही मग काही थांबत नाही, पण काही विचार मांडण्याची गरज आहे. कारण दुर्दैवानं वाचन संस्कृती संपते आहे. आणि ही 4 वर्ष शिकलेली, 4था वर्ग शिकलेली बाई, पुस्तक तिच्या समोर आलं, विमोचन केलं, कोणाकडे बघत नाही, कॅमेऱ्याकडे बघत नाही आहे, आणि अशी झपाटल्यासारखी पुस्तकाची पानं पलटते आहे. या माईकडून आपण एवढे शिकू शकत नाही? आता तुम्ही बघितलं का? आय वॉज क्लोजली ऑब्झर्विंग हर अँड व्हॉट आय कुड सी वॉज, पानं पटपट पलटत होती. संदर्भही द्यायचे असतील कदाचित त्यांना भाषणामध्ये, पण त्याहीपेक्षा जास्त त्यांनी लिहिलंय त्यांच्या याच्यात. प्रत्येक वेळा बोलतात ते की मला वाचायला खूप आवडतं. विचारांनी माणूस मोठा होतो मित्रांनो. वॉच युअर थॉट्स, दे बिकम युअर वर्ड्स. वॉच युअर वर्ड्स, दे बिकम युअर ॲक्शन. वॉच युअर ॲक्शन, दॅट बिकम्स युअर हॅबिट्स. वॉच युअर हॅबिट्स, दॅट बिकम्स युअर कॅरेक्टर. वॉच युअर कॅरेक्टर, दॅट इज युअर कर्मा. कोणी भगवद्गीता वाचलीच नसेल ना, तर या 6 ओळीमध्ये सगळं आलं मित्रांनो. काय करा? वॉच युअर थॉट्स, दे बिकम युअर वर्ड्स. विचारांना शब्द मिळतात. शब्दांना काय होतं? ॲक्शनमध्ये म्हणजे तुमच्या चालीबोलीमध्ये रूपांतर होतं. आणि त्याच्यानंतर काय होतं? त्या सवयीत रूपांतर होतं. आपण नेहमी म्हणतो हा लेट कमर, हा खादाड, हा असा, तो तसा. वॉच युअर हॅबिट्स, दॅट बिकम्स युअर कॅरेक्टर. चारित्र्य म्हणजे काय हो? 4 बंद रूम्समध्ये, 4 खोलींच्या याच्यामध्ये आतमध्ये जे तुमची वर्तणूक असते ना, ते तुमचं खरं चारित्र्य. या देशाची समस्या हीच आहे. चारित्र्य संपन्न माणसं कमी व्हायला लागले, सगळी अप्पलपोटी व्हायला लागले. नाहीतर हा सोन्याची काय म्हणत होते आपण, सोन्याचा धूर निघणारा आणि चिडिया निघणारा हा भारत देश. तुम्हाला आम्हाला याचं कौतुक नाही वाटावं का? वाटत नाही, कारण आपल्यातलं देशप्रेम आटलंय म्हणून हे सगळं होतं असं मला वाटतं.
आमचे गुरुजी श्री रविशंकरजी असंच म्हणतात, मी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेशी जुळलो आहे, त्यांच्यामुळे मला बरंच काही असं बोलता येतं, थोडं शिकलं, एक्सप्रेशन आलं आहे. मी तुम्हाला सांगतो ते काय म्हणतात, देश प्रेम हम लोगों में कम हो गया, हम अपने फैमिली के साथ में कभी करप्शन नहीं करते. हम किसके साथ करप्शन करते हैं? जिनसे हमको कोई रिश्ता नहीं, कोई नाता नहीं, उन्हीं के साथ में करप्शन करते हैं. मित्रांनो, हे सगळं आपण कमी करू शकतो. का करू शकत नाही? आपल्याला अशी चांगली सज्जन माणसं लागतात समाजामध्ये, जे फक्त आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही, त्याही पलीकडे जाऊन विचार करतात. म्हणून मला असं वाटतं, माईंसारखं होण्याचा आपण प्रयत्न करू नये. इथल्या महिलांनी प्लीज, माई इज युनिक अँड मास्टरपीस. तशा आपण सगळेच युनिक अँड मास्टरपीस आहे. आपण एक सुंदर गिफ्ट पॅकेज आहे. आपल्याला स्वतःला ओपन करायला आपण शिकलं पाहिजे की माझ्यातलं काय वेगळेपण आहे. मुकेश वाळकेचं लिखाण मला येऊ शकत नाही, अमोल साईनवारचं डिझाईन, एअर कंडिशनिंग सिस्टम डिझाईन मला येत नाही. माईसारखं फिरत फिरत बघा ना, याही वयामध्ये त्या फिरतात. ते काय म्हणतात, राशन नाही तो भाषण नाही. भाषण है तो सब कुछ है. तो भाषण दिल्याशिवाय माझ्या पोरांना मी काय खागल. आणि काय हजारोमध्ये नातवंडन काय काय हो, सगळं कसं उभं केलं, कसं उभं केलं. अशिक्षित महिलेनी सगळी अस्मिता सोडून दिलेली, दारिद्र्य आणि भीक मागणारी बाई या स्तराला यावी. याहून या देशामध्ये काय होऊ शकतं मला तुम्ही सांगा. हे सगळं याच देशात होऊ शकतं, अमेरिकेत आणि जपानमध्ये होऊ शकत नाही. कारण आपली आध्यात्मिक शक्ती जबरदस्त आहे या देशाची, तुमच्या आमच्या सगळ्यांमध्ये आहे. ती जागृत करण्याचं काम आहे. मला असं वाटतं बोलण्यासारखं खूप आहे. एकदा अथेन्स हे शहर तुम्हाला माहित आहे का, ग्रीस या देशामधलं अथेन्स शहर. तिथे एकदा काय झालं, चोरी करणारे लोक आले, लुटेरे आले. आणि काय झालं, लोक गावातली बाहेर निघाली, उमराव वगैरे सगळे लोक. त्यांच्याजवळ काय होतं तर हिरे, मोती, माणिक, सगळे पैसे असं सगळे घेऊन निघाले रस्त्यावर. या सगळ्या लोकांच्या गर्दीमध्ये एक मात्र माणूस असा ऐटीत चालला होता. लोकांना आश्चर्य वाटलं, याच्या हातात तर काहीच नाही, याच्याजवळ घोडे नाही, याच्याजवळ उंट नाही, याच्याजवळ काहीच नाही, आणि याची एवढी गुरमी कशाला, याचा इतका उर्मटपणा कशाला. तर लोकांनी प्रश्न विचारला, अरे राजा तुझ्याकडे तर काहीच नाही रे बाबा, आमच्याकडे तितकी मालमत्ता आम्ही सगळं घेऊन चाललो. तो माणूस म्हणाला, तुमच्याकडे जे नाही ते माझ्याकडे आहे. मित्रांनो, काय उत्तर द्यावं त्या माणसाने? त्या माणसाने उत्तर दिलं, मी तत्ववेत्ता आहे, मी फिलॉसॉफर आहे, माझ्याकडे माझे स्वतःचे विचार आहेत आणि माझा स्वतःचा आत्मविश्वास आहे. मित्रांनो, तुम्ही आज ह्या सगळ्या वस्तू घेऊन चालल्या, दुसऱ्या शहरामध्ये जाऊन बसाल, तिथे चोरी होऊ शकते. हे कोणीतरी पुन्हा तुमच्याकडून हिरावू शकतात, पण माझे विचार कोणी चोरू शकत नाही, माझा आत्मविश्वास कोणी चोरू शकत नाही. ही दोन माणसं तुम्हाला दिसतात ना माझ्या डाव्या बाजूला, या दोघांमध्ये हे भरभरून आहे, प्रचंड आहे. या मेंटॉर्समध्ये भरलेला आहे, तुमच्या आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे. फक्त त्याचा समाजाला थोडा समाजाभिमुख आपण होऊन थोडासा फायदा देण्याचा प्रयत्न करावा. मी फक्त भाषणच देतो, मित्रांना सांगतो, माझं फारसं कार्य नाही. पण अमोल सारखा विद्यार्थी मला दिसतो, धडपडताना दिसतो, तेव्हा आम्ही त्याच्या पाठीशी उभं राहतो. त्याला म्हणतो, अरे का करू शकत नाही, तू हुशार आहेस, तू का करू शकत नाही. घरची अतिशय हलाखीची परिस्थिती, त्या मुलाची पण स्टोरी फार मोठी स्टोरी असावी, फार मोठी स्टोरी, तुम्हाला कदाचित कल्पना नसेल, पण अतिशय वाखाणण्यासारखं आहे पोराचं काम. मी माझा विद्यार्थी म्हणून प्रशंसा करत नाही, रादर मला अभिमान आहे. मी तुम्हाला म्हटलं ना, या मुलाला मिठी मारावीशी वाटते, मला हस्तांदोलन करावं वाटत नाही, कारण त्या माणसाची उंची आहे. संस्था मोठी होती ती माणसांमुळे. हो, लक्षात घे अमोल, संस्था मोठी झाली ती माणसांमुळे. माणसं संस्थेला मोठी करतात, पण माणसांनी संस्थेपेक्षा कधी मोठं होऊ नये. द डे यू belittle युअर चाइल्ड, देन दॅट्स अ बॅड डे फॉर द सोसायटी. त्यामुळे त्या संस्थेला अजून आपण खतपाणी घालावं, ती खूप मोठी करावी. आणि ही माणसं, होपची माणसं, मला खूप कौतुक वाटतं, आनंद वाटतं. मला पण मेल येतात, त्यांनी मला आदराने मेंटॉर वगैरे असं सगळं संबोधलंय, पण मी फारसं तसं काही करत नाही मित्रांनो, प्रामाणिकपणे कबुली देतो, प्रांजळपणे. पण हे सगळं करतात नाही, याचं खूप कौतुक वाटतं चंद्रपूरसारख्या शहरात राहून, की माझा एक जुना विद्यार्थी त्याने हे सगळं इतकं करावं आणि इतकं सगळं करावं, याच्यासारखं कौतुक नाही आहे. बस, बोलण्यासारखं खूप आहे, पण असंच कधीतरी आपल्याला प्रसंग आला समजा तर आपण करूया. आणि मला 55 मिनिटाचा वेळ देशील रे बाबा. हां, मला असं 10-15 मिनिटामध्ये होत नाही, कारण खूप सांगायचं असतं, प्राध्यापक आहे आणि बराचसं वाचन सुरू असतं, बरंच काही असतं, आणि विषय मांडण्याची थोडीफार शैली आहे. गाणी गाता येतात, निसर्गाने आवाज दिला आहे, थँक्स टू माय पॅरेंट्स ऑल्सो, थँक्स टू माय मास्टर ऑल्सो, श्री रविशंकरजी. उज्जय श्वास रोज घेत जातो, त्यामुळे थोडासा गळा साफ असतो बऱ्यापैकी, आणि त्यामुळे आवाजात पण थोडासा गोडवा येतो. तर मला असं वाटतं, गोष्टी खूप सांगण्यासारख्या आणल्या होत्या, 5-10 पॉईंट्स आणले आहेत, पण मला असं वाटतं मी थांबवावं. थोडंसं मला एक देवाबद्दल म्हणायचं आहे. रामकृष्णांजवळ विवेकानंद गेले आणि ते म्हणाले, तुम्हाला देव दिसला का? रामकृष्ण म्हणाले, देव दिसला ना मला, बघायचं का तुला, चल ना.
विवेकानंदांना घेऊन रामकृष्ण गेले, एका नदीवर गेले आणि नदीत गेल्यानंतर त्यांनी काय केलं असेल, त्याची मान धरली, अशी मानगूट धरलं आणि त्याला असं बुचकळालं. बुचकाल्यानंतर त्यांनी त्यांचे गुरु असल्यानंतरही त्यांचा हात असा झिडकारला आणि मान बाहेर काढली, डोकं बाहेर काढलं आणि सुटकेचा श्वास घेतला. मग ते म्हणले, देव दिसला तुला? ते म्हणलं, नाही, मला देव नाही दिसला बा, मला देव नाही दिसला. तुला खरंच देव नाही दिसला? पण मला असं वाटतं तुला देव दिसला. जेव्हा मी तुझी मान दाबून तुला बुडवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तुझ्या मनामध्ये एकच होतं की मला फक्त एक श्वास हवा. ती उत्कटता समजा तुमच्या आमच्या अंगी आली तर निश्चितपणे आपल्याला देव दिसेल. कधीतरी असते का हो? कधीतरी असते का? ती नसते. म्हणूनच हा प्रॉब्लेम आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टीच्या रूपाने आपण बरंच काही संदर्भ देऊन बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. मला एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, कारण त्या गोष्टीचा संदर्भ या लोकांशी जुळलेला आहे. ही समाजसेवा करतात नाही माणसं, ही वेडी माणसं आहेत. याचा एक संदर्भ मला तुम्हाला द्यावासा वाटतो. सुंदरशी गोष्ट आहे, शांतपणे ऐकून घ्या. अलेक्झांडर फ्लेमिंग बद्दल आपण ऐकलं असावं, ज्यांनी पेनिसिलिन